आज आपण चटकदार, चविष्ट, झटपट होणारी कुकरमध्ये हुलग्याची भाजी बनवलेली आहे। भाजी कुकरमध्ये बनवल्यामुळे अगदी झटपट तयार होते। भाजी खायलाही खूप चविष्ट लागते, त्यामुळे ही भाजी टिफिन करता अगदी सहज बनवू शकता। चला मग तर वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। तर ह्या ठिकाणी आपण मोड आलेले हुलगे घेतलेले आहे। हुलगे आपण 8 ते 10 तासाकरता पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। त्यानंतर ते सुती कापडामध्ये 10 तासाकरता बांधून ठेवले होते। तर अशा प्रकारे छान हुलग्यांना मोड आलेले आहे। तर असे मोड आलेले हुलगे आपण घेतलेले आहे आणि आता भाजी करता मसाला बनवून घेऊ। तर काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, त्यामध्ये अद्रकचे तुकडे घालायचे आहे। 1 चमचा सुकं खोबरं घालूयात, कोथिंबीर घालायची आहे, 1 टोमॅटो घालूयात, 1 चमचा पांढरे तीळ घालूयात आणि हा मसाला अगदी छान बारीक वाटून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मसाला वाटून झालेला आहे। कुकर गरम झालेला आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। चिमूटभर मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडू द्यायची आहे। मोहरी छान फुलली की भाजीला तडका खूप छान बसतो। या ठिकाणी मोहरी छान तडतडलेली आहे। कढीपत्ता घालायचा आहे आणि 1 कांदा घालूयात। कांदा आपण मध्यम आचेवर 1 ते 2 मिनिटाकरता छान परतवून घेऊ। अर्धा चमचा हिंग घालायचा आहे, कसुरी मेथी घालूयात आणि वाटलेला मसाला घालायचा आहे आणि मसाला आपण मध्यम आचेवर छान परतवून घेणार आहोत। तर मसाला छान सुटा झालेला आहे। अर्धा चमचा हळद घालूयात, 3 चमचे कांदा लसूण मसाला घालूयात, 2 चमचे मिरची पावडर घालायची आहे, जिरा पावडर 1 चमचा घालूयात, धना पावडर अर्धा चमचा घालायची आहे। मिक्स करून घेऊ आणि हुलगे घालायचे आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मोठ्या आचेवर हुलगे 2 ते 3 मिनिटाकरता छान परतवून घ्यायचे आहेत। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। हुलगे 2 ते 3 मिनिटाकरता छान परतवून घेतले ना तर भाजी छान लागते। तर या ठिकाणी साधारण 3 मिनिटाकरता आपण हुलगे छान परतवून घेतलेले आहे। आता त्यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचे आहे आणि मध्यम आचेवर कुकरला 4 शिट्या द्यायच्या आहे। तर या ठिकाणी 4 शिट्या झालेल्या आहे। कुकर थंड झालेला आहे। हुलगेही अगदी छान शिजलेले आहेत। तुम्ही पाहू शकता भाजीला कलरही किती सुंदर आलेला आहे। 1 मोठा चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे, कोथिंबीर घालूयात आणि भाजी 2 ते 3 मिनिटाकरता मंद आचेवर छान उकळू देऊ। आता गॅस बंद करायचा आहे आणि अशा प्रकारे चटकदार, चविष्ट आणि पौष्टिक हुलग्यांची भाजी तयार आहे। तुम्ही ही भाजी भाकरीसोबत खाऊ शकता, पोळीसोबत खाऊ शकता, भाताबरोबरही खूप छान लागते। तर तुम्हीही अशा प्रकारे भाजी करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।